Rama
व्यवसाय आम्ही जाणू गुरुचे पाय हो आम्ही जाणू गुरुचे पाय सद्गुरुनाथ महाराज की जय। आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग आमचे बेळगावचे बाळकुंद्रीकर महाराज यांचा। आपल्या या भारताला अनेक पंथांचे लोक या ठिकाणी भगवंताची भक्ती करतात। जसं शैव पंथ आहे शिवाचे भक्त, शाक्त पंथाचे लोक आहेत जे आपल्या भवानीची सेवा करतात, देवीची भक्ती करतात। आमचा वारकरी पंथ आहे विष्णूची सेवा करतात। तसा एक मोठा पंथ म्हणजे दत्त महाराजांचा दत्त संप्रदाय। या दत्त संप्रदायामध्ये अनेक असे दत्तावतारी पुरुष होऊन गेले। आमचे वासुदेवानंद सरस्वती, त्यानंतर माणिक प्रभू, आणि त्यातूनच एक जोडलं गेलेलं नाव म्हणजे बाळकुंद्रीकर महाराज, दत्तांचे परमभक्त। बेळगावातला जन्म त्यांचा 1855 साली। लहानपणापासूनच या दत्तांची इतकी मनोभावे भक्ती केली, असं म्हणायचं की ते साक्षात दत्तांचा अवतारच होते। आणि आजही त्या बाळकुंद्री गावामध्ये महाराजांची समाधी आहे आणि त्याचबरोबर त्यांनी बांधलेलं दत्तांचं मंदिर सुद्धा आहे। आज तिथे अहोरात्र या दत्त महाराजांची सेवा चालू असते। तर असे हे दत्तांचे भक्त आमचे बाळकुंद्रीकर महाराज या ठिकाणी आपल्याला या अभंगामध्ये सांगतायत की आम्ही जाणू गुरुचे पाय, योगन जाणो मुद्रा नेनो अन्य उपाय। आम्हाला दुसरं काही सांगू, आम्हाला फक्त आणि आमचं दत्तांचं, आमच्या सद्गुरूंचे पाय, त्यांचे चरण एवढाच आमचा संबंध आहे। इतर अन्य कोणत्याही देवतेशी आमचा संबंध नाही, किंवा आम्ही आमच्या या सद्गुरूंच्या चरणांव्यतिरिक्त इतर कुठेही आम्ही शरणागती, आमची अनन्य भक्ती त्यांच्या चरणांपाशी आहे, असे हे बाळकुंद्रीकर महाराज म्हणतात। पुढे म्हणतात की योग न जाणे मुद्राने। योग आम्हाला माहिती, कारण भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भगवद्गीतेमध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत। जसं योग मार्ग आहे, जसं ज्ञान मार्ग, ज्ञानियांसाठी ज्ञान मार्ग आहे। त्याच्यानंतर ज्यांना बाकी काही जमत नाही, तेवढी बुद्धी नाही आहे की ज्ञानाचा सगळा अभ्यास करायचा, त्यांच्यासाठी भक्ती मार्ग आहे। त्याच्यानंतर असे विविध नामाचा मार्ग आहे। अशा विविध मार्गांच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो। नाम इथे आपल्या भक्ती सूत्रांमध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत। पहिली भक्ती सांगितली आहे श्रवण, दुसरी आहे कीर्तन, तिसरी आहे विष्णू स्मरण, चौथी आहे पादसेवा, भगवंतांचे चरण, त्यांच्या चरणांची सेवा। पुढे आहे वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आणि शेवटची म्हणजे आत्मसमर्पण। तर त्यातली ही चौथी असणारी भक्ती जी या बाळकुंद्रीकर महाराजांनी केली ती आम्ही जाणू आमच्या गुरुचे पाय। पुढे म्हणतात अमृत सांडुनी तक्र पिले। जर तुम्हाला कोणी अमृताचा प्याला आणून दिला आणि तो म्हटला नको नको मला ताक द्या, तर मग अशा माणसाचं भाग्य काय सांगायचं? आपल्याला अमृत काय देणार आहे आणि ताक काय देणार आहे याच्यातला फरकही जर एखाद्या माणसाला कळत नसेल
तर त्याच्या भाग्याचा खरंच सेवा करायला पाहिजे. तर अशा मूर्ख लोकांना, ज्यांना सद्गुरूंचं महत्वच ठाऊक नाहीये आयुष्यामध्ये, अशा लोकांचा जणू व्यवसाय, त्यांचं जीवनच फुकाचं आहे म्हणायला हरकत नाही. पुढे महाराज म्हणतात, सद्गुरु बाळ पद सांडोनी मुक्ती बरो माळ हाय. आता सद्गुरु बाळ म्हणजे स्वतःला ते बाळ म्हणतात, सद्गुरूंचं बाळ. मग हे सद्गुरूंचं बाळ पद सांडोनी. आता पद सांडोनी दोन अर्थाने म्हणता येतं की हे पद त्यांनी जे रचलेलं आहे ते आपल्या समोर ते सांडतायत, म्हणजे प्रक्षेपित करतायत. आणि या पदाच्या माध्यमातून आपल्याला कसला मंत्र देत आहेत? मुक्तीचा मंत्र देत आहेत. आणि दुसरा अर्थ पद सांडोनी, प्रत्येकाला आयुष्यामध्ये कुठल्या तरी पदाची नक्की आवड असते, त्याला म्हणतात मी. या मी वर आपण कायम, मी नावाच्या पदावर आपण कायम आरूढ असतो, म्हणजेच अहंकार. जन्माबरोबर आपल्याला 5 इंद्रिय मिळतात, 5 कर्मेंद्रिय मिळतात. त्याच्याबरोबर त्यांच्या तन्मात्रा, म्हणजे जिभेबरोबर रसना, डोळ्यांबरोबर पाहण्याची शक्ती, कानांबरोबर ऐकण्याची शक्ती, त्वचा, रूप, अशा या सगळ्या तन्मात्रा, म्हणजे इंद्रियांच्या शक्तीनं तन्मात्रा. हे जन्माबरोबर मिळतच, पण त्याच्याबरोबर हा मी करणारा अहंकार सुद्धा मिळतोच. तो काही मिळवायला जायची गरज नाही. म्हणून बघा, लहानपणापासूनच प्रत्येक जीवाला, तो एवढासा असला तरी एक प्रकारचा अहंकार असतो त्याला. आई रागावली की हट्ट करून बसतं, आईला यावं लागतं त्याला मनवण्यासाठी. तर हा अहंकार हा सुद्धा आपल्याला जन्माबरोबरच मिळत असतो. मग आमचे बाळकुंभीकर महाराज म्हणतात की पद सांडोणी, म्हणजे माझा अहंकार मी सगळा सोडून देतो आणि मुक्तीवरू हाय हाय. वर्णमध्ये एक स्वीकार करणं. आपण विवाह करतो त्याबरोबर आपण काय करत असतो? त्या व्यक्तीला वरत असतो. मग आता इथे आमचा विवाह कोणाशी आम्ही करतोय? त्या मुक्तीशी करतोय, आणि त्या मुक्तीबरोबर आम्हाला पुढचं जीवन जगायचंय. म्हणून मुक्तीवरू हाय हाय असे आमचे बाळकुंभीकर महाराज या ठिकाणी सांगतायत. आता हा झाला बरोबर पाहता आपला साधा सोपा. आता थोडंसं आपण आतमध्ये खोलात शिरूया. आमचे जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, दुर्लभम त्रैमे वर्तत, दुर्लभम त्रैमे वर्तत, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मोक्षत्वम, मनुष्यत्वम मोक्षत्वम, महापुरुष संश्रया. सद्गुरुनाथ महाराज की. आता काय सांगितले की आयुष्यामध्ये 3 गोष्टी या अत्यंत दुर्लभ आहेत आणि त्या मिळतात देवानुग्रह हेतुक. म्हणजे देवाची जर इच्छा असेल, देवाचा जर आपल्यावर अनुग्रह झाला तरच आपल्याला या 3 गोष्टी प्राप्त होतात. त्या म्हणजे पहिली गोष्ट मनुष्यत्व. हा मनुष्य, हा नरदेह मिळतो, ही पहिली दुर्लभ गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षत्व. अहो, माणसाच्या जन्माला इकडे बरेच जण आलेले आहेत, पण किती लोकांना वाटतं की आपल्याला त्या भगवंताला प्राप्त करण्याचा मार्ग, त्या मार्गाला म्हणतात मुमुक्षत्व. आता आपल्या या संख्येवरून आपल्याला कळतच आहे ते मुमुक्ष मार्गावर असणारे किती म्हणतात. ही सुद्धा दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संशया, म्हणजे महापुरुषांचा सत्संग. मग आता हे महापुरुष म्हणजे कोण? तर आमचे सद्गुरू, त्याचबरोबर आमचे संत मंडळ, ऋषीमुनी, त्याच्यानंतर महर्षी, आणि अशा सज्जनांचा संग हा सुद्धा कशामुळे मिळत असतो? देवानुग्रह हेतुकम, म्हणजे देवाचा अनुग्रह पाहिजे. आज सकाळी सुंदर अभंग आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचा आहे की भक्ती कशी करावी. तर भक्ती करण्यासाठी देवाला वरायचंय, म्हणजे देवाची पत्नी व्हायचं. आपण गुलाब महाराजांचं उदाहरण पाहिलं. त्यांचा वेशही पूर्ण त्यांनी अशा पद्धतीने केलेला होता, अगदी ज्या वेळेला त्यांना कळलं की भक्ती भगवंताला प्राप्त करायचं असेल तर भगवंताची पत्नी व्हावं लागतं, हे कळल्यानंतर त्यांनी संपूर्ण आपलं जीवन, आपलं राहणीमान हे संपूर्ण स्त्रीप्रमाणे केलेलं होतं.
एखादा साधक भगवंताशी करतो ते नातं पती पत्नीचं नातं जोडतं, त्यावेळेला आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते. आता कसं होतं बघा, जेव्हा पत्नी आत्मसमर्पण करते त्यावेळेला अधिकारवाणी निर्माण होते, सत्ता गाजवते की नाही आपल्या नवऱ्यावर. त्याप्रमाणे भक्त ज्या वेळेला आपलं आत्मसमर्पण करतो ना, त्यावेळेला तो अगदी आमच्या जनाबाईंसारखे ठो 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 अगदी शिव्या घालून त्या विठ्ठलाला बोलतो. याला म्हणतात अधिकारवाणी. आता ह्याही पुढे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की भक्ती करण्यासाठी ही साधनं, हे मार्ग जे आमच्या श्रीकृष्णांनी सांगितले, ज्ञान मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, कर्म मार्गाने जा, योग मार्गाने जा, हे कुठलेही तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार नाही. आता हे उद्गार ऐकल्याबरोबर डोक्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आम्ही इथे नारदाच्या गादीवर उभे राहतो आणि सांगतो भक्तांनो या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या माध्यमांचा काही उपयोग नाही. मग कशाचा बरं उपयोग आहे? तर आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवानुग्रह हेतू कर. देवाची कृपा जर मिळवायची असेल तर त्याची कृपा असावी लागते. कळतंय का काय? देवाची कृपा मिळवायची असेल तर त्याची कृपा असावी लागते. जर त्याच्याच मनात नसेल तुमच्यावर कृपा करायचं तर तुम्ही कृपेसाठी धावून होणार आहे काय? म्हणजे इतका हा गहन असं आमचं अध्यात्म आहे, इतका गहन भगवंताशी संबंध आहे. मग आता प्रश्न पडतो की हे सगळं जेव्हा आम्ही 4 ग्रंथ वाचतो, एक ग्रंथ वेगळं सांगतोय, दुसरा ग्रंथ वेगळा सांगतोय, तिसरा वेगळा सांगतोय, आता करायचं तर काय करायचं, कोणत्या मार्गाने जायचं? तर मग आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं आम्हाला पद आठवतं, सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा ओळखणी, ज्ञानदेव म्हणी तरलो तरलो, आता उधळलो तुझे, सद्गुरुनाथ महाराज की. मग आता आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय, मग त्याच्यासाठी जाणारा नेमका मार्ग ज्याला माहिती आहे त्याला पकडलं पाहिजे, बरोबर की नाही? नाहीतर बघा, एखाद्या पत्त्यावर जेव्हा आपण जात असतो आपल्याला वाटतं आपण या मार्गाने जाऊ, मग कोणीतरी सांगतो नाही तुम्ही तिकडून जा, शॉर्टकट आहे. मग अजून कोणीतरी तिसरा सांगणारा मिळतो, इकडे तिकडे भरकटू नका, या सरळ मार्गाने जा. मग ऐकायचं तर कोणाचं ऐकायचंय? तर ज्याला तो तिथे जाण्याचा रस्ता बरोबर माहित आहे, जो आपल्या आधी त्या रस्त्याने गेलेला आहे, असाच कोणीतरी आपल्याला बरोबर पत्ता सांगू शकतो की नाही? मग त्या भगवंताकडे जाण्याचा रस्ता ज्याला चोख माहिती आहे तोच आपल्याला बरोबर तिथे पोहोचवू शकतो. मग आपली आयुष्यामधली बरीचशी जी फरफट होते की नाही, इकडे जा तिकडे जा, ही फरफट होणार नाही. सरळ एक मार्गे आपल्याला रस्ता सापडेल आणि त्या रस्त्याने आपल्याला जाता येईल. याच्यासाठी मग सद्गुरूंचीच आपल्याला भेट घ्यावी लागते. आणि हे सद्गुरू जेव्हा आपल्या आयुष्यात येतात ना, त्यावेळेला काय घडतं, धडाधड धडाधड तुमच्या कर्माचे भोग तुमच्या समोर येऊन उभे राहतात. मग आम्ही म्हणतो अरे आम्हाला कर्मभोग संपवायचे होते, आमच्या सद्गुरूंची कृपा आम्हाला हवी होती आणि आमच्या आयुष्याचा आम्हाला सगळा आनंदी आनंद, सगळं सुख आम्हाला हवं होतं, आणि या महाराजांकडे जायला लागलो तेव्हापासून दुःख आणि दुःखच जाणून आलं. आता सारख्या कलियुगातल्या बोधू बाबांसारखे सद्गुरू नसावे बरं, नाहीतर हे ओढून मुद्दाम आपल्याला नरकामध्ये, या जीवित असताना म्हणजे आपण जिवंत असतानाच आपल्याला नरकामध्ये टाकणारे असेल. पण सद्गुरू कसे असावे? तर ज्यांचा संबंध थेट त्या गुरुपीठाशी. मग गुरुपीठ कोण? तर आमचे दत्त महाराज. असे दत्तावतारी पुरुष हेच खऱ्या अर्थाने सद्गुरू. मग आता आमच्यासारख्या साधारण असणाऱ्या अशा मनुष्याला, सामान्य मनुष्याला हे भेटावे कसे? कसं आम्हाला कळणार आहे की ही व्यक्ती खरोखरच आम्हाला आमच्या त्या दत्त महाराजांपर्यंत पोहोचली? मग याच्यासाठी आम्हाला भक्ती कामाला येते. अगदी मनापासून भगवंतांचं नाम घ्यायचं, त्या सद्गुरूंना काय करायचं, त्यांची आळवणी करायची आहे. जसं पाक फुलली की आपोआप फुलपाखरं येतात, त्याप्रमाणे भक्तीचा माळा आपल्या अंतरंगामध्ये फुलायला लागला की आपोआप सद्गुरू आपल्यापर्यंत पोहोचतात. याच्यासाठी
आपल्याला त्या सद्गुरूंचं ध्यान करायला पाहिजे, त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि असे हे सद्गुरू जेव्हा आपल्या आयुष्यात येतात ना, तेव्हा पहिलं काम ते काय करतात, अनेक जन्मांमध्ये तुम्ही त्यांचे भक्त आहात, त्यांचे शिष्य आहात हे त्यांना माहीत असतं, आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे या अनेक जन्मांचा आपला जो लेखाजोखा असतो, आपण किती पुण्यकर्म केलेले आहे, आपण किती पापकर्म केलेले आहे, आपल्या पाठीशी किती पापांचे संचय उभे आहेत हे आपल्याला ठाऊक नसतात, आपल्या सद्गुरूंना माहीत असतं. आणि त्यावेळेला ते काय करतात, हे पहिल्यांदा पापाचे संच धुवून काढण्यासाठी, ते भस्म करण्यासाठी आपल्याला मार्ग देतात. मग आपल्यासाठी अधिकार तैसा दावियाला मार्ग, ज्याचा जैसा अधिकार आहे त्याला कसा मार्ग देतात, कुणाला नामाचा, कुणाला कर्माचा, कुणाला ध्यानाचा. प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाच्या माध्यमातून त्यांच्या पापांचा संचय पहिला धुवून काढतात, तो भस्म करून टाकतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्या आयुष्यात सद्गुरू आले की धडाधड संकटांचा पाडा सुरू होतो. आणि ही संकट भर आपले भोग भोगून आपल्याकडनं ती सगळी पाप नष्ट करून घेतली जातात. आपला देह, आपली वाणी, आपलं मन, आपली बुद्धी या सगळ्यांचं शुद्धीकरण करून घेतात. आणि मग त्या भाग्याचा क्षण कधी येईल ठाऊक नाही. मग तुमची साधना, उपासना या सगळ्या गोष्टी बाजूला आणि सद्गुरूंची कृपा एका बाजूला. कधी कोणत्या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ब्रह्मज्ञान दिलं, कधी कोणाच्या भक्ताच्या या ब्रह्म आनंद आज्ञा चक्रवर्तीची मारली आणि त्याला ब्रह्मज्ञान दिलं, कधी कोणाला लाथ मारली आणि ब्रह्मज्ञान झालं. कोणत्या मार्गाने आमचे सद्गुरू कधी कसे ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतील आणि आपल्या शिष्याला मुक्तीपर्यंत पोहोचवतील हे सांगू शकत नाही. म्हणून मग मनामध्ये आमचे पूर्वी असे लोक म्हणायचे की गुरु थोर का थोर देव म्हणावा, नमस्कार आरती कुणासी करावा, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, दयाचारते भगवंत भेटे. सद्गुरुनाथ महाराज की कसे त्याचे सद्गुरू. आम्ही म्हणतो भगवंत कसा असतो. समजा एखाद्या क्षणी भगवंत खरोखरच आमच्या समोर उभा राहिला तर नक्की आपल्याला कळेल का हा भगवंतच आहे. कितीतरी लोक त्यालाच विचारतील कशावर तू भगवंत आहेस. मग याच्यासाठी असा कोणीतरी पाहिजे ज्याने प्रत्यक्ष भगवंताला पाहिलेलं आहे आणि तो सांगेल की खरंच रे बाळा हा भगवंत आहे. नाहीतर आमच्याकडे भगवंताच्या रूपात अनेक तोतये फिरत असतात. म्हणून सद्गुरू हवे की सद्गुरू काय करतात, आपल्याला भगवंताची भेट दाखवतात. त्याचं रूप कसं आहे, तो कसा दिसतो, तो कसा असतो, त्याला काय आवडतं, त्याला काय नाही आवडत, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मला सद्गुरू देतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू असायलाच हवे. आता या सद्गुरूंची तुलना कशाबरोबर होऊ शकते. सद्गुरूंची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आकाशासारखे, आकाश जसं निरंतर पसरलेला आहे त्याला आदी नाही आणि अंतही नाही. आमच्या सद्गुरूंच्याही कृपेला आदी नाही, अंत नाही. पण आकाश पोकळे बरं का, पण आमचे सद्गुरू अंतःकरणामध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे की त्या आकाशासारखे पण आमचे सद्गुरू. आमचे सद्गुरू त्या समुद्रासारखे आहेत का, गहन विशाल, इतका पाण्याचा संचय त्या समुद्रामध्ये आहे. तसा आमच्या सद्गुरूंच्या हृदयामध्ये प्रेमाचा संचय इतका भरलेला आहे. पण त्या समुद्राला भरती आहे, ओहोटी आहे. आमच्या सद्गुरूंच्या कृपेला ना भरती ना ओहोटी. म्हणजे आमचे सद्गुरू या पंचमहाभूतातल्या पाण्यासारखे सुद्धा नाही. आमचे सद्गुरू त्या अग्नीसारखे आहेत का हो. अग्नी ज्याप्रमाणे तेजपुंज आहे, इतका प्रकाश देतं, इतकी ऊब देतं, पण अग्नी सगळ्याला भस्म करून टाकतो. त्याच्यामध्ये जो कोणी पडतो त्याच्यात राख करून टाकण्याचं, भस्म करून टाकण्याचं काम हा अग्नी करत असतो. मग आमचं सद्गुरू तसेच आहेत का, नाही. आमच्या सद्गुरूंच्या अंतरंगामध्ये जो कोणी उतरतो, त्यांच्या चरणांची सेवा जो कोणी करतो तो भस्म होत नाही. त्याच्या
उद्धार होतो आणि उद्धार होऊन तो कसा होतो? भगवत स्वरूप होतो. असं म्हणतात की परीस, आता पुढे पाहिलं नाही पण आपलं म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो की परीस जर लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होतं. लोखंडाला लावलं तर त्या लोखंडाचं सोनं होतं, पण त्या सोन्याचा परीस बनत नाही. मग आमचे सद्गुरू परिसासारखे आहेत का की ते आमच्या आयुष्यामध्ये आले, आमच्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं, पण सोन्याचा परीस जसा बनत नाही. पण आमचे सद्गुरू तर असेच आहेत की ते सद्गुरू जेव्हा आयुष्यामध्ये येतात ना त्यावेळेला त्याचं सोनं नाही, त्याचं सद्गुरू करून टाकतात. आमचे नाथ महाराज म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आता आम्ही बिघडलो आणि तुम्ही बिघडा ना म्हणजे काय? आम्ही बिघडलेलो आहोत का की तुम्ही पण बिघडा? नाही. ज्या वेळेला असं सद्गुरू आयुष्यामध्ये येतो ना त्यावेळेला बी घडतो. बी म्हणजे सुद्धा, आम्ही सुद्धा घडलो या सद्गुरूमुळे, म्हणून तुम्ही सुद्धा घडा ना. याच्यासाठी आमच्या सद्गुरूंच्या मार्गामध्ये या. आमचे रामदास, समर्थ रामदास म्हणतात की बाबा आता तरी जाय धरी सद्गुरूचे पाय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची वाणी अशी कडक आहे, काही प्रेमाने समजावत बसणार नाही, कारण प्रेमाने समजवायचे दिवस गेले. आता तरी बाबा उघड तुझे डोळे आणि जा त्या सद्गुरूच्या चरणी हरिघ असे सांगणारे आमचे जे सद्गुरू आहे. म्हणून जीवनामध्ये जर कुणाला भगवंताची भेट घ्यायची असेल ना तर सरळ साधा सोपा मार्ग म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू हा असावाच. बोला, दिगंबरा दिगंबरा श्री पार्वती दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री पार्वती दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री पार्वती दिगंबरा. पंढरनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.